सोलापूरमध्ये मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून मोहोळ बंदची हाक देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहोळ बंदची हाक दिली गेली असं समजतंय। अपर तहसील कार्यालय रद्द करण्याची मोहोळ बचाव समितीची मागणी आहे आणि अनगरमधलं हे अपर तहसील कार्यालय आहे आणि मोहोळ बचाव समितीकडून सध्या बंदची हाक देण्यात आलेली आहे। या तालुक्यातल्या नागरिकांच्या भावना अजित पवार यांना कळाव्यात म्हणून बंदची हाक दिली गेली असं समजते आणि या सगळ्या संदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक झालेत। दादा आपसे बैर नाही, राजन पाटील तेरी खैर नाही अशी घोषणाबाजी करताना ते दिसतात। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून तपशील घेणार आहोत। अनिकेत, काय नेमकी उमेश पाटील यांच्या संदर्भातली भूमिका आहे? कारण स्वतः अजित पवार येतात, त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतात, बंदची हाक देतात। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर आज अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम जो आहे तो मोहोळमध्ये आमदार यशवंत माने त्यांच्याच गटाचे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत यशवंत माने यांनी मोहोळमध्ये ठेवला होता। मात्र अजित पवार गटाचेच मुख्य प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांनी या कार्यक्रमाला विरोध करत अजित पवारांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर अनगर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय जो आहे तो ठेवण्यात आलेला होता। त्याचं नवीन इमारत जी आहे ती त्या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। त्याला विरोध म्हणून मोहोळ बचाव संघर्ष समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीच्या मार्फतच आज अजित पवार मोहोळमध्ये असताना त्या ठिकाणी दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी बंदची हाक देण्यात आलेली आहे। खरं तर अजित पवारांच्याच पक्षाचे मुख्य प्रवक्ते असल्यामुळं माझं अजित पवारांवर प्रेम आहे, मात्र मोहोळच्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या अजित पवारांना कळाव्यात यासाठी मी हा बंद ठेवण्यात आले असं सांगितण्यात आलेलं आहे। निश्चित अनिकेत, धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी।